आणि आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। शिक्षक आंदोलनाचं लोण आता राज्यभर पसरलंय। पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील विविध जिल्ह्यात शिक्षकांनी आंदोलन केलंय। पुण्यातील शिक्षकांच्या आंदोलनात 28 संघटना सहभागी झाल्यात। टीईटी रद्द करावी आणि पेन्शन लागू करावी ही प्रमुख मागणी करण्यात येते। पुणे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता। तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन मोर्चा नेण्यात आलाय। कोल्हापूर आणि सांगलीत सुद्धा शाळा बंद आहेत। टीईटी सक्तीविरोधात शिक्षक आता आक्रमक झाले। टीईटी विरोधात शिक्षक रस्त्यावर उतरले। जवळपास 80,000 शाळांमध्ये हे आंदोलन करण्यात येत असल्याचं बोललं जातंय। मात्र बहुतांश ठिकाणी शिक्षकाविना शाळा आणि विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडलेल्या आहेत। तर काही ठिकाणी मात्र शाळा अजूनही सुरू आहेत। सरकारनं या आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई केलेली आहे। तरी सुद्धा अनेक शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झाले। टीईटीला शिक्षकांचा नेमका विरोध काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। टीईटी विरोधात शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत। पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी ही दृश्य आपण बघतोय। राज्यभरातल्या जवळपास 80,000 शाळांमधले शिक्षक संपावर गेल्याचा दावा संघटनांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। मात्र सरकारनं सुद्धा या शिक्षकांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। एका दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई सरकारच्या वतीनं करण्यात येणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.